बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची सुद्धा ऑफर होती असं देखील कासले म्हणाले। जालन्यात किराणा दुकानात घुसत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं तोंडाला रुमाल बांधून मारहाण केली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील धायरी भागात सोसायटीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली आहे। यात महिलेलाही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। याचं खरं कारण आता समोर आलंय। मागील 4 वर्षापासून तो गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। टेंभुर्णी येथील सोलापूर पुणे महामार्गावर गॅसची सर्रास तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील यांनी व्हिडिओसह या तस्करीचा पर्दाफाश केलाय। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चौकसीला बेल्जियममधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भारताच्या विनंतीवरून चौकसीला अटक करण्यात आली आहे। अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरून ही धमकी देण्यात आली आहे। बॉम्बने सलमानची गाडी उडवण्याची धमकी देण्यात आल्याने त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। नागपुरात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली। घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधले, त्याच्यानंतर पतीच्या भावाने पत्नीच्या डोक्यात रॉड मारला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली। फुले चित्रपटाचा वाद देवेंद्र फडणवीस का मिटवत नाहीत, हा नवीन वाद पेटवायचा आहे का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही राऊतांनी केलाय। दलित मराठा ओबीसी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाऊच शकत नाहीत, परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे, त्यामुळेच राऊत अशा पद्धतीची भाषा करतात असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलं। माणगाव येथील यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर आले। खेळीमेळीच्या वातावरणात भूमिपूजन समारंभ पार पडला। 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर दिसून आले। मंगळवारी कॅबिनेट असेल तरच मुंबईत जाणार, मात्र मला आज मुंबईत येण्यासाठी कोणताही निरोप दिला नव्हता असं म्हणत भरत गोगावलेंनी मुंबईत येण्याच्या निरोपावरून स्पष्टीकरण दिले। खासदार प्रणिती शिंदेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सगळीकडे हिटलरशाही सुरू आहे। राज्य आज दिवाळखोर झालंय, त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता विषय वळवण्याचं काम सुरू आहे अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली। मुस्लिमांच्या बाजूने असल्याचं दाखवणाऱ्या काँग्रेसनं आपला अध्यक्ष कधीच मुस्लिम का बनवला नाही? पक्षातील 50% जागा त्यांनी मुस्लिमांसाठी का राखीव ठेवल्या नाहीत असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। काँग्रेसचं मुस्लिम प्रेम वेगळी असल्याचा आरोप नरेंद्र मोदींकडून करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण रोखल्याची चर्चा आहे। राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण नियोजित होतं, तसं त्यांचं भाषणही तयार होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याचं बोललं जातंय। विरोधकांची प्रशंसा केल्यानं वाईट वाटायचं कारण नाही। रोहित पवार याचं जितकं वय आहे तितका माझा अनुभव आहे असं म्हणत खासदार अशोक चव्हाणांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय।
एका रिंगमध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात असा अजब दावा माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, कुणाच्या बापाला घाबरत नाही असं वक्तव्यही राम सातपुतेंनी केलंय. रोहित पवार इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आणि सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला मुलगा आहे. त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळणार असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय. रोहित पवार अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे, त्याने आधी पूर्ण भाषण तपासून घ्यावं असा हल्लाबोलही पाटलांनी केला. राजू शेट्टीची एका नेत्याने पुन्हा साथ सोडली आहे. युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी स्वाभिमानला सोडचिठ्ठी दिली. डिक्कर यांनी छत्रपती संभाजीराजेंची साथ धरली असून त्यांची स्वराज्य पक्ष किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उबाटाच्या रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी अखेर अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. जे पाकिस्तानात कधी घडणार नाही ते माझ्या बाबतीत घडलं. 2009 साली आमदार म्हणून निवडून आलो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून बारामतीकरांशी संघर्ष सुरूच आहे अशी जुनी आठवण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला राज्यमंत्री योगेश कदम यांनी हजेरी लावली. मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात योगेश कदम यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवू सरकार तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं. रायगडमधील महायुतीतील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. कारण एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. बऱ्याच लोकांनी विरोध केला पण मला कुणी हरवू शकलं नाही असं म्हणत नाव न घेता गोगावलेंनी तटकरेंवर आरोप केला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. आमदार संतोष बांगर यांनी भीमगीत गात बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली तर आमदार भावना गवळींनीही शोभायात्रेत सहभाग घेतला. जळगावच्या चोपड्यात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राजकीय नेत्यांसह नागरिकांची सकाळपासून गर्दी केली होती. परभणीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो अनुयायांनी सहभाग घेतला. सिल्लोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत ध्वजवंदना, बुद्धवंदना आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. साताऱ्यातही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी यवतमाळमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रसाद वितरण करण्यात आले. भिवंडी निजामपूर शहर महापालिकेत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. बीडच्या आष्टी मतदारसंघात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं 3 कट्टर विरोधक एकत्र आलेत. यावेळी भाजप आमदार सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. भोरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोहन कांबळेंच्या सजलेल्या वाहनाने लक्ष वेधलं. या खास सजावटीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच इतर थोर महापुरुषांची चित्रे लावली आहेत.
येवल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते। जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युवकांनी मोटरसायकल रॅली काढली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायींची गर्दी पाहायला मिळाली। राहुरी येथे काही दिवसांपूर्वी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। दरम्यान आरोपीला अद्याप ताब्यात न घेतल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे। दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रानटी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी मोर्ले गावात गवस कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवलाय। अमरावतीचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत। खासदार बळवंत वानखेडेंनी भूषण गवईंचं अभिनंदन करत आनंद व्यक्त केलाय। वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचं मंदिर आता सातासमुद्रापार लंडनमध्ये उभारलं जाणार आहे। विठ्ठलाच्या पादुका 65 दिवसांचा 22 देशांमध्ये प्रवास करत एका विशेष कारने लंडनमध्ये जाऊन पोहोचणार आहेत। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव गावात पाण्याची नासाडी होतीये। ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करताना दिसते। चेंबरचं काम अपूर्ण असल्यानं त्यातूनच पाण्याची गळती होत असल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवतीये। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। यावेळी झाडांवर कुऱ्हाड चालवताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। महायुतीने निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत। नेवासा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सरकारच्या निषेधाचा ठराव पास करत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे। बीड जिल्ह्यात गावोगावी यात्रोत्सव सुरू आहेत। यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला। भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात सुरेश धसांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटत लेझिमवर ठेका धरलाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काल एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झालाय। या घटनेला 24 तास होत नाही तोच आज दुसऱ्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झालाय। सिझेरियन नंतर मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेमुळे पुन्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडप उभारणीच्या कामाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सुरुवात झाली। खास चंद्रपूरवरून आणलेल्या सागवानी लाकडापासून मंडपाचे खांब तयार करण्यात आले आहेत।